5 क्षेत्ररक्षक आपण सर्कल यार्डच्या बाहेर लावायचे आहेत. भोईरवाडी संघ आपण 2 षटकाचा सामना असेल. हा वारे का आहेत ते मागे. हॅलो हॅलो स्पीड घ्या पंच. आपण 5 मिनिटं द्यायचे आहेत प्रत्येक गोलंदाजाला, कारण आपल्याकडं खूप वेळ कमी आहे. अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत. जबरदस्त फलंदाजी केली होती वारे संघाने सुद्धा, परंतु गोलंदाजीमध्ये थोडंसं खराब गोलंदाजी केली, त्यामध्ये पराभूत पत्करावा लागला वारे संघाला. दरम्यान वळू या सामन्याकडे. सेकंड राऊंडचा ही गट्टीतील दुसरा सामना असेल, शेवटचा सामना यो. आणि पहिल्या चेंडूवरती घणाघाती पहार केलाय सावळी संघाच्या फलंदाज कोणी रे नरेश शाणे. मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या फलंदाजाने फटकावला होता. तो फलंदाज मात्र पहिल्या चेंडूवरती पहार करतोय. गोलंदाज कोण? भोईरवाडीचा गोलंदाज आयोजक तिकडे विलास 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 ते वारे संघाचे स्कॅनर दे त्यांना. इथं पाहूया थोडंसं परिवर्तन करण्यात आले मात्र क्षेत्ररक्षण मध्ये. पहिला चौकार खाल्ल्यानंतर इथं मात्र फटका फसलाय आणि पहिला आदरा बसतोय तो मात्र सावळी बी संघाला. नरेश यांच्या स्वरूपामध्ये जायचं नवीन फलंदाज मैदानामध्ये. मंगेश जातोय वन डाऊन साठी, लवकर जायचंय पळत. हा मात्र जबरदस्त फटका, परंतु पाहूया झेल होणार का. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चौकार येतोय. 4 धावा. चौकारीच्या साहाय्याने मात्र 8 धावा धापलगावती लागल्यात. इथं पाहूया इथं मात्र मंगेशच्या पारीचा अंत होतोय. गेल्या मात्र चौकार फटकाला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती बाद होतोय तो मात्र मंगेश. आता मात्र जातोय नंदू. ह्याच्यानंतर नरुदा आणि चंचले संघ आपण तयार राहायचे. त्याच्यानंतर खडकी आणि जांभूळवाडी, त्याच्यानंतर कळम आणि टाकवे. या गटातील हा शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातील. क्षेत्ररक्षण म्हणजे थोडंसं परिवर्तन करत असताना मात्र भोईरवाडी संघ इथं मात्र नवीन बॅटर असतो मैदानामध्ये. नंदू क्रॉस द लाईन खेळला फटका. पाहूया त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार, तोपर्यंत एक धाव सहज कंप्लीट केली जाते. धावसंख्येमध्ये भर होते 9. चला स्पीडअप घ्या पंच आपण. पुन्हा झेल उडलाय, परंतु थोडस मी स्पीड पाहायला मिळाले. इथं चेंडू थांबणार नाही. चेंडू मागे 2 क्षेत्ररक्षक. चेंडू उचलणार, फेकणार. 2 धावा इथं कंप्लीट होतात. 2 धावना पंच.
षटक क्रमांक 1 संपुटात येत आहे. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. 11 धावा, 2 बाद 11 अशी धावसंख्या पाहता आपण सावळे बी संघाची धावसंख्या. क्षेत्ररक्षणमध्ये लवकरात लवकर आपण सजून घ्यायचं आहे. वेळोवेळी संघ वेळ घेऊ नका आपण, कारण ह्या संघातील जो संघ विजय होईल त्यांनी घरचा रस्ता धरायचा आहे. पराभूत जर होईल त्यांनी घरचा रस्ता धरायचा आहे. इथं पाहतो आपण गोलंदाजी मार्कवरती भैरवाडी संघाकडून. गोलंदाजचं नाव काय? निवृत्ती. हा चांगला चेंडू आहे. मिडल स्टंपवरून जाणारा चेंडू थोडा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज नंदू यांनी. आणि इथं फलंदाज मात्र बाद होईल. जायचं नवीन फलंदाज जगदीश. जा बघा लवकर जा. 2 चेंडूचा खेळ झालाय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या 4 चेंडू मध्ये कुठपर्यंत धावांची मजल मारेल मात्र सावळे बी संघ. एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. हा खूपच नक्कीच 1 बाउन्स, परंतु पंचांनी स्कोर घोषित केलाय. दंडित केले गोलंदाजाला. एक अवंतर धाव संख्येमध्ये भर होते. 12 धावा धापलकावरती लागल्यात. हा चांगला फटका आहे, परंतु पाहूया त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू जाणार नाही. चेंडू 1 बाउन्स, सीमारेषे बाहेर चौकार. हा सुद्धा मोठा फटका, फटका फसलाय. पाहूया क्षेत्ररक्षक काय करणार. आणि तो फलंदाज होईल बाद. झेल मात्र टिपण्यात आले. नवीन फलंदाज जायचं मैदानामध्ये. मागचा सामना पाहिला आपण भैरवाडी संघाच्या 11व्या फलंदाजांनी जो षटकार खेचला रामवाडी विरुद्ध. काही सामना पाहायला मिळाला. अप्रतिम खेळ केला होता रामवाडी संघाच्या गोलंदाजांनी. कोण गेला? सागर का? कोणी फलंदाज? संदीप. नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहतो आपण सावळे बी संघाकडून संदीप. 16 धावा धापलकावरती लागल्यात. शेवटचे षटक मार्गस्थ असताना 2 चेंडू प्रगतीपथावर शिल्लक असतील. आणि इथं निर्धाव चेंडूची फेकी करतो गोलंदाज निवृत्ती. ऑफ साइडला टोलला चेंडू. पाहूया. चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं. फेकी मात्र खराब. 2 धाव ऍड करायचे आहेत. 2 धाव ऍड करायचे. षटक संपुष्टात आले कारण फलंदाजाला चेंडू आंदोळलाय. त्यामुळे धाव देऊ शकत नाही परत. 18 धावा धापलकावरती. 19 धावांची गरज असेल विजयासाठी. तरी लवकरात लवकर स्पीडअप घ्यायचं आपण सावळे संघ. आपल्याला जायचं आहे ना. वेळ झाला तर जा पटकन. जा मैदानामध्ये. वाट नका बघू त्यांची. या 2 षटकाच्या समाप्त झाल्यानंतर नडुंदे संघ आपण लगेच मैदानामध्ये रवाना व्हायचं आहे. याच्यानंतर आपला सामना असेल चिंचोली बनाम नडुंदे.
फलंदाज मैदानामध्ये रवाना करायचं भैरवाडी संघ. आपण स्पीडअप घ्या, थांबायचं नाही, वेळ नाही आपल्याकडे, कारण सेकंड राऊंडचे पण सामने 3 ओव्हरचे तरी होणे गरजेचं असेल. पुढील 18 ते 21 दरम्यान आमदार चषक कांडोर्ली या मैदानावरती होणार आहे. मोरबी आयोजक मी स्वतः सुद्धा असेल तिथे. तर कुठल्या संघाला एंट्री पाहिजे असेल तर ही गटामध्ये 2 संघ कमी आहेत आणि शुक्रवारच्या संघामध्ये 2 संघ कमी आहेत. तर एंट्री पाहिजे असेल तर संपर्क साधायचा आहे. मैदान एक जबरदस्त मैदान आहे, अप्रतिम मैदान. आपण पाहिलं तर आता सध्या तिथं चौक प्रीमियर लीग चालू आहे. 1 लाखाचे सामने ते मैदानावरती चालू आता सध्या. अप्रतिम मैदान आहे. इथं क्रॉस द लाईन खेळला फटका पाहिजे. क्षेत्रक्षे थोडंसं मिस स्पीड, परंतु बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि त्या चौकार गेला असता. 2 धाव मात्र कंप्लीट झाल्यात. या 2 धावांनी श्री गणेश केला जातो. ते मात्र भोयवाडी संघाची धावसंख्या पाहतोय आपण 2 या धावांनी. मंगेश गोलंदाजी मार्क करते. सावळे बी संघाकडून प्रथम गोलंदाजी करत असताना स्टेट ऑन ग्राउंड खेळायला फटका, त्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. सारे एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय आणि इथं फलंदाज होईल बाद. खालचा बाद आहे का वरचा? इथे खालचा बाद आहे, बरोबर इथंच बाद आहे. आम्ही सुद्धा पाहतोय. गणेश पंचांनी लेट डिसिजन दिलंय. जायचं नवीन फलंदाज मैदानामध्ये. जा एकच जाऊ ॲड करायचे. 19 धावांचा पाठलाग करत असताना 3 धावा धावफल करते. 1 बाद 3 अशी धावसंख्या पाहतोय आपण भैरवाडी संघाची. यानंतर होणारा सामना चिंचोली बनाम नळुंदे या 2 संघामध्ये होईल. हॅलो, स्पीडअप घ्या पंच, आपण वेळ आपल्याकडे कमी आहे. पहिला दिवस युट्यूबचा असाच जातो, कनेक्शन जोडता जोडतात. नाही 3000 आहे, 25,000 वरला. हॅलो, ते तालुक्यात आपला ऑफिशियल नाही ना, तिकडे कसं 200. इथं निर्देशांची सांगता होते. पाहूया थोडंसं क्षेत्ररक्षण मध्ये फेरबदल करत असताना गोलंदाज मंगेश ना
मंगेश. हा चांगला फटका आहे परंतु पाहूया क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेला. चेंडू उचलणार फेकणार दुसऱ्या दागण्याचा प्रयत्न. इथं आता नक्कीच थोडंसं मात्र धोका पत्करावा लागला असता फलंदाजाला परंतु फलंदाजाने थांबवलं. इथं एक धाव फक्त 4 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर शिल्लक असताना पाहूया मंगेश गोलंदाजी मार्क होते. सुरेख गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी इथे एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे ते मात्र भैरवाडी संघासाठी. एखादा चौकार ह्या शेवटच्या चेंडूवरती आला तर नक्कीच थोडीशी धावसंख्येला आकार येईल. परंतु फटका फसलाय. फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये जायचंय. जा पळत लवकर. प्रमोद. 4 धावा धावफलकावरती आल्यात. 29 धावांचा पाठला 19 धावांचा पाठला करत असताना इथं 15 धावांची गरज असेल. येणारे 6 चेंडू 15 धावांची गरज. शेवटचं षटक आहे. नवरंदा संघ आपण तयार राहायचंय मैदानामध्ये जाण्यासाठी. नवरंदा संघ आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण तयार राहा. इथं स्टेट ऑन ग्राउंड खेळायला फटका पाहूया. इथं मोठे फटके खेळावे लागतील आपल्याला. 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्यात. येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. एखादा मोठा फटका येईल का भैरवाडी संघासाठी. पहिला सामना पाहिला आपण भैरवाडीचा तर जवळजवळ 9 फलंदाज बाद झाले होते आणि शेवटच्या फलंदाजाने मात्र षटकार खेचला शेवटच्या चेंडूवरती आणि विजय मिळाला होता. तशी फटकेबाजी करावं लागेल. येणारे 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आणि हा चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. जास्ती बाउन्स पण नाही आहे. आपण पाहतो इथून पंच काय कुठल्याही प्रकारचा तुम्हाला स्कोर घोषित करणार नाही. येणारे 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. एक डॉट चेंडू आपल्याला पराभूतच्या सामोरे जावं लागेल. परंतु इथे झेल उडलाय. पाहूया उंची. क्षेत्ररक्षकाने चुकी केली. 2 धावा मात्र कंप्लीट. 2 धावा ऍड करायचे आहेत. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 11 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. एखादा षटकार येणं गरजेचं. हा चेंडू मात्र निर्णायक असेल तो मात्र भैरवाडी संघासाठी. सामना इथं मात्र नक्कीच झुकलाय तो मात्र सावळे बी संघाच्या बाजूने. 2 चेंडू आणि 2 षटकार खेचावे लागतील. जसा मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणाला जो फलंदाज धावून आला होता भैरवाडी संघासाठी तसं मात्र ह्या फलंदाजाला धावून येणं गरजेचं आहे. 2 चेंडू आणि 2 षटकार खेचावे लागतील. अन्यथा आपल्याला घरचा रस्ता धरावा लागेल. आणि हा षटकार. येणारा शेवटचा चेंडू 5 धावांची आवश्यकता. 4 धावा जर चौकार आला तर सामना बरोबर सुटेल आणि इथं काही सेकंदचा वेळ वाढेल. क्षेत्रक्षण लावून घ्या. वेळ घेऊ नका आपण. परंतु रामवाडी नवदीप संघ होता मागच्या सामन्यामध्ये. इथं सावळे बी संघ आहे. पाहूया कशी गोलंदाजी करेल गोलंदाज. कोण रे. जगदीश.
कशी फेकी करणार शेवटचा चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. असाच सामना मागचा झाला होता भोईरवाडी बनाम रामवाडी. शेवटच्या चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना षटकार खेचला होता. तशी फलंदाजी होणार का आणि तो फटका फसलाय. विजय होतोय तो मात्र सावळे बी संघ. हार्दिक अभिनंदन विजय संघाचे. आणि नर्मदा संघ आपण एका साईडनं रवाना व्हायचा मैदानामध्ये.